बीडमधील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिजाऊ भवन येथे बैठक पार पडली। या बैठकीमध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या केलेल्या आरोपींना फाशीच झाली पाहिजे अशी मागणी मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आली। 8 मार्च रोजी बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाला बांधवांनी उपस्थितीत राहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी अमरसिंह जगताप यांनी मराठा बांधवांना केली आहे। यावेळी या मोर्चामध्ये सर्वधर्मीय लोकांचा सहभाग असल्याचे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले। या बैठकीत मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वानुमते आपण शनिवारी दिनांक 8 मार्च रोजी आपण छत्रपती शिवाजी उद्यान कसबा येथून सकाळी 8 वाजता मोर्चाची सुरुवात करणार आहोत। कसब्यामध्ये सगळे मराठा बांधव आणि सर्व इतर जाती धर्मीय लोक ज्यांना ज्यांना संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येचं दुःख झालेलं आहे असे सर्व जाती धर्मातील लोक कसब्यामध्ये येतील। तिथून हा मोर्चा सुरुवात होईल। मोर्चा आपल्या नेहमीच्या रूट प्रमाणे भिगवण चौकामध्ये येईल। भिगवण चौकामध्ये मोर्चाची सांगता असेल। मोर्चाच्या ठिकाणी जे काय आपण निवेदन देणार आहे शासनाला ते निवेदन आपण तिथे देऊ। त्याच्यानंतर समाजामधील 2 मुली फक्त मनोगत व्यक्त करतील। संतोष अण्णा देशमुखांची जी हत्या झाली त्याच्या निषेधार्थ तिथं संबंध प्रशासनाचा निषेध करण्यात येईल। त्याच्यानंतर संतोष अण्णा देशमुखांना श्रद्धांजली वाहून ते निवेदन प्रांत अधिकाऱ्यांना दिले जाईल आणि त्याच्यानंतर या मोर्चाची सांगता होईल। या मोर्चाच्या दिवशी बारामती ही दुपारपर्यंत कडकडीत बंद राहणार आहे याची सर्वांनी खबरदारी घ्यावी। आज बारामतीमध्ये जिजाऊ भवन मध्ये मराठा समाजाची मीटिंग घेण्यात आली। ही जी बैठक झाली या बैठकीमध्ये संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आली, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संतांच्या भूमीमध्ये ज्या पद्धतीने क्रूर हत्या केली गेली त्या हत्येचा निषेध करणं हे सर्व जातीय धर्मियांचं मराठा समाजाचं प्रामुख्याने कर्तव्य आहे। ज्या पद्धतीने ही हत्या घडली त्याचा निषेध म्हणून शनिवारी 8 मार्च रोजी बारामतीमध्ये कसब्यामधून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून मोर्चाची सुरुवात करण्यात येईल। तो मोर्चा नेहमीच्या मार्गाने येऊन भिगवण चौकामध्ये त्याची सांगता होईल। भिगवण चौकामध्ये प्रशासकीय अधिकारी जे असतील त्यांना तिथे ते निवेदन देण्यात येईल। समाजाच्या वतीनं मनोगत व्यक्त करण्यात येईल आणि झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून संतोष अण्णा देशमुखांना श्रद्धांजली वाहून आणि त्या आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी करून या मोर्चाची सांगता करण्यात येईल। मराठा समाजाला आवाहन करण्याची गरज नाही। आज मराठा समाजाच्या प्रत्येकाच्या हृदयाला पीळ पडला असेल अशी घटना घडलेली आहे। या घटनेमधून संबंध मराठा समाज आणि त्या मराठा समाजाच्या घरामधील सर्व लोक या मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी राहतील। आवाहन करण्याची काही गरज नाही। सर्व जाती धर्मातील लोकांचा सुद्धा या मोर्चाला पाठिंबा आहे।